श्रावणी, तुला माहित आहे का ती तनुजा बघते कशी तोंड फुगून बसली? तुला माहित आहे का तिला काय झालंय? अगं माहित नाही मला, पण काय माहित. चल विचारू बरं. चल बरं, सकाळपासून ती तशीच बसली आहे. ए बाई तने, तुला काय झालंय सांग लवकर, मी उठून जाऊ का सांग? अगं सांग की, काय एवढा भाव खातेस? ए बाई तने, काय झालंय तुला? सांग की, असं सकाळपासून का बसलीस? मी पण तीच विचारावीला, तर तिने सांगणार झाले. ए बाई तने, सांग ना ग, काय झालं? आम्ही काय तर करू ना तुझ्यासाठी. आज सगळ्यांनी शाळेतल्या भावांना राखी बांधली, मला उरायच नाही, मग मी कशी बांधू ग राखी? ए येडी, ह्याच्यासाठी फुगून बसतीस का ग? तू ह्या वर्षी नवीन आल्यास म्हणून तुला माहित नाही. सांगा बरं झाला हिला आपल्या क्विलिंग आर्ट बद्दल. अगं थांब, मी तुला सांगते. क्विलिंग आर्ट म्हणजे, अगं बाई थांब, तू तिला इथं सांगू नको, डायरेक्ट आपण तिला क्विलिंग आर्ट विभागाकडे नेऊया. चल चल चल. अगं ही बघ क्विलिंग आर्ट तर चालू आहे की, चला मध्ये. वाव, ही तर किती भारी आहे राखी बघ. अगं आशा, तू पण आहेस का इथं? अगं तुला माहित नाही, मी 2-3 वर्षापासून ह्याच विभागात काम करते. अगं बाई, मला माहितीच नव्हतं तू इथं काम करते म्हणून. अजून काय काय करतात ग इथं? ह्या सगळ्याला क्विलिंग आर्ट म्हणायचं. अगं तिला पण सांग की आपल्याला हे सगळं कोणी शिकवलंय? आम्हाला हे सगळं जकाते मॅडमने शिकवलं. जसे की फुलदाणी, बास्केट, बाचेस, भातुकलीचे खेळभांडे व जास्तीत जास्त आम्ही राख्या बनवतो. क्विलिंगच्या पट्ट्या, निडल आणि कोप यापासून वेगवेगळ्या पाकळ्यांना आकार देतो. पाकळ्यांपासून फूल तर फुलांपासून राखी तयार करता येते. राखीला लागणारे साहित्य जसे की स्टोव, फेवक्री, फ्यूकॉल हे आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या शाळेत रक्षाबंधनाला राख्या बाहेरून आणत नाही, तर येथे तयार करतो व आम्ही बनवलेल्या राख्यांचे बाहेर दुकानही लावतो. कागदांपासून तयार केलेल्या इको फ्रेंडली राख्या ग्राहकांना खूप आवडतात व याची बाहेर खूप मागणी आहे. अगं काय थांबलीच आता? घे नाही तर राख्या एवढ्या दिसतात की तुला, कोणची हवी ती घे नाही तर. अगं मला कळलाच झालं, एवढ्या भारी राख्या आहेत, मी कोणती राखी घेऊ याच्यामधली? अगं मी ही गुलाबी वाली घेते. घेऊ दे. थँक्यू बर का, आज जरी विभाग नसतं तर मला राखीच भेटली नसती.